हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 82वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. थॉट म्हणजे विचार, थ्रेट म्हणजे धोका, थ्रेटन म्हणजे धमकी देणे, थ्राईव्ह म्हणजे वाढणे किंवा समृद्ध होणे, टायडी म्हणजे स्वच्छ, टाईटली म्हणजे घनिष्ठपणे किंवा घट्टपणे, टिमिड म्हणजे लाजाळू किंवा संकोची. तर आज आपण हे सर्व शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघणार आहोत. तर आजचा आपला पहिला शब्द थॉट म्हणजे विचार किंवा मनन. याचे समानार्थी शब्द बघूया. रिफ्लेक्शन म्हणजे चिंतन किंवा विचार करणे, शांतपणे किंवा सखोल विचार करणे. दुसरा शब्द कंटेम्प्लेशन म्हणजे मनन किंवा चिंतन, गहन विचार किंवा ध्यान करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष किंवा न पाहणे, विचार न करता केलेली कृती किंवा दुर्लक्ष. दुसरा शब्द डिसरिगार्ड म्हणजे नकुलता किंवा दुर्लक्ष, विचार न करता वागणे. याचे उदाहरण बघूया. आय हॅड अ डीप थॉट अबाउट द फ्युचर. माझ्या भविष्याबद्दल मी गहन विचार केला. नेक्स्ट वन थ्रेट म्हणजे धोका, भीती किंवा धमकी. याचे समानार्थी शब्द बघूया. वॉर्निंग म्हणजे सावधगिरी किंवा इशारा, काही वाईट होईल असा इशारा. दुसरा शब्द मेनस म्हणजे धोकादायक गोष्ट, धोक्याचा इशारा किंवा प्रत्यक्षात असलेला धोका. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिॲश्युरन्स म्हणजे आश्वासन किंवा धीर देणे, आत्मविश्वास किंवा शांतता देणारा इशारा. दुसरा शब्द प्रॉमिस म्हणजे वचन किंवा आश्वासन, सकारात्मक उद्देश किंवा गोष्टीसाठी आश्वासन देणे. याचे उदाहरण बघूया. हिज थ्रेट स्कॅड एव्हरीवन. त्याच्या धमकीने सर्वांना घाबरवले. नेक्स्ट वर्ड थ्रेटन म्हणजे धमकी देणे. याचे समानार्थी शब्द बघूया. इंटिमिडेट म्हणजे धमकावणे किंवा घाबरवणे, कोणाला घाबरवण्यासाठी ताण किंवा दबाव निर्माण करणे. दुसरा शब्द मिनेस म्हणजे धोक्याची भावना देणे, एखाद्या गोष्टीला धोका असल्याचे सांगणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिॲश्युअर म्हणजे आश्वासन देणे, कोणाला धीर देणे किंवा शांती देणे. दुसरा शब्द एन्करेज म्हणजे प्रोत्साहन देणे, सकारात्मक भावना व्यक्त करणे किंवा चांगले करण्यासाठी प्रेरित करणे. याचे उदाहरण बघूया. ही थ्रेटेन टू कॉल द पोलीस. त्याने पोलीस बोलवण्याची धमकी दिली. नेक्स्ट वर्ड थ्राईव्ह म्हणजे वाढणे, प्रगती करणे किंवा समृद्ध होणे. याचे समानार्थी शब्द बघूया. फ्लरिश म्हणजे फुलवणे किंवा प्रगती करणे, सर्वांगीण चांगले काम करणे आणि यशस्वी होणे. दुसरा शब्द प्रॉस्पर म्हणजे समृद्ध होणे, आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या यश मिळवणे. याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया. डिक्लाइन म्हणजे पतन किंवा घसरणे, कमी होणे किंवा बिघडणे. दुसरा शब्द लँग्विश म्हणजे अव्यवस्थित होणे, दुर्बल होणे किंवा थांबलेले असणे. याचे उदाहरण बघूया. द प्लांट्स थ्राईव्ह इन द सनी वेदर. सूर्यप्रकाशाच्या हवामानात झाडे वाढतात. नेक्स्ट वर्ड टायडी म्हणजे स्वच्छ, नीटनेटका किंवा व्यवस्थित. याचे समानार्थी शब्द बघूया. नीट म्हणजे नीटनेटका किंवा स्वच्छ, कुठल्याही गोष्टीला व्यवस्थित ठेवणे. दुसरा शब्द ऑर्गनाइज म्हणजे व्यवस्थित किंवा संघटित, गोष्टींची योग्य पद्धतीने मांडणी किंवा ठेवण. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मेसी म्हणजे गोंधळलेले किंवा अस्वच्छ, गोष्टींचे असंविधानिक आणि गोंधळलेले रूप. दुसरा शब्द डिसऑर्डरली म्हणजे अव्यवस्थित किंवा गोंधळलेले, गोष्टी ठिकठिकाणी विस्कळीत असणे. याचे उदाहरण बघूया. शी ऑल्वेज कीप्स हर रूम टायडी. ती नेहमी तिच्या खोलीला नीटनेटके ठेवते. नेक्स्ट वर्ड टाईटली म्हणजे घनिष्ठपणे किंवा घट्ट पद्धतीने. याचे समानार्थी शब्द बघूया. फॉर्मली म्हणजे ठरवलेले किंवा घट्टपणे, ठामपणे किंवा मजबूतीने काहीतरी पकडणे. दुसरा शब्द सिक्युअरली म्हणजे सुरक्षितपणे किंवा सुरक्षितरित्या, सुरक्षितपणे किंवा पक्क्या पद्धतीने पकडणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. लूजली म्हणजे सैलपणे किंवा ढिलेपणाने, सैल किंवा आरामात बांधणे. दुसरा शब्द स्लॅकली म्हणजे आळशीपणे
किंवा ढिलसरपणे, कमी ताकदीने किंवा सैलपणे पकडणे. याचे उदाहरण बघूया. ही हेल्ड द रोप टाइटली टू अव्हॉइड फॉलिंग. त्याने पकडण्यापासून वाचण्यासाठी दोरी घट्टपणे पकडली. नेक्स्ट वर्ड, टिमिड म्हणजे लाजाळू, संकोची किंवा धाडसी नसलेलं. याचे समानार्थी शब्द बघूया. शाय म्हणजे लाजाळू किंवा संकोची, लोकांसोबत किंवा समाजात बोलताना संकोच किंवा लाज जाणवणारा. दुसरा शब्द, फिअरफुल म्हणजे भीत असलेला किंवा घाबरलेला, भीती किंवा संकोच असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास असलेला, आत्मविश्वास असलेला किंवा धाडसी. दुसरा शब्द, करेजियस म्हणजे धाडसी किंवा बहादूर, धाडस असलेला किंवा निर्भय असलेला. याचे उदाहरण बघूया. द टिमिड चाइल्ड वॉज अफ्रेड टू स्पीक इन फ्रंट ऑफ द क्लास. लाजळू मुलगा वर्गात समोर बोलायला घाबरला होता. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.